अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथा श्री साई सच्चरित्र अध्याय 27। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। दृढ धरीला श्री सद्गुरु चरण, घडे ब्रह्मादि त्रिमूर्ती नमन। साक्षात पर ब्रह्माभिवंदन, स्वानंद घन सुप्रकट। मारिता एका सागरी बुडी, साधती सकल तीर्थ परवडी। बैसदा गुरुपदी ठेवून दडी, आतुरती बुडी सकल देव। जय जयाजी साई सद्गुरु, जय जयाजी सायुज्य कल्पतरू। जय जयाजी निजबोध सागरू, कथेसु आदरू उपजवी। मेघोदका लागे चातक, तैसे तव कथामृत बहविक। सेवत तुझे भक्त सकळिक, पावत सुख सदैव। पैसा तव कथा निर्मळ, स्वेद अंगी फुटो निखळ। नेत्री दाटो प्रेमजळ, प्राण पांगुळला राव। मना येओ गैवर, रोमांच उठवतो वरचेवर। रुदन स्पंदन वारंवार, घडा सपरिवार श्रोतया। तुटून जावत परस्पर विरोध, सान थोर भेदाभेद। हाच गुरु कृपावबोध, करावा शोध अंतरी। येईन हा दृष्टी दाविता, सर्वेंद्रिया याची अगोचरता। सद्गुरुविन याचा दाता, न मिळे धुंडिता त्रिभुवनी। कामादी षड विकोरपशम, भक्तिभाव निस्सीम प्रेम। नुपजता गुरुपदी निष्ठा परम, होई न उद्गम अष्टभावा। भक्तांचे जे निजसुख, तेनेसी गुरुसी परमहरिक। भक्त जो जो परमार्थोन्मुख, तो तो कौतुक गुरु ते। देह गेह पुत्र जाया, मी माझे हा व्यापवाया। ही तो सर्व क्षणिक माया, जैसे छाया दुपारची। बांधू नये मायेची गुंती, ऐसे जरी असेल चित्ती। अनन्य भावे साई प्रती, शरणागती संपादा। लावावया मायेचा अंत, वेदशास्त्री टेकिले हात। पाहिल जो भूती भगवंत, तोची तो निश्चित करेल। सोडून या निजामशाही, धन्य तो पाटील चांदभाई। सवे घेऊन फकीर साई, आरंभी येई नेवासिया। तेथे वर्ष 6 मास, फकीराचा होई निवास। तेथेच कानड गावीचा कमास, सहवासास ठेविले। असो पुढे प्रसिद्ध टाकळी, घेऊन तेथील दगडी तांबोळी। कमा बाबा समवेत ही मंडळी, तेथून आली शिर्डीस। जागोजागी अपरिमित, पवित्र स्थळे तीर्थे बहुत। परी साईंच्या भक्ताप्रत, शिर्डीस अत्यंत पवित्र। जरी न दैव येता हा योग, कैचा मग हा महाभाग। आम्हा दिना हा संयोग, महद्भाग्याई आमुचे। जे जे भक्त शरणागत, साधावया तत्कार्यार्थ। साई तयास दावी यथार्थ, सन्मार्ग हितात तयांच्या। तरी श्रोता एकाग्र मन, होवन करा सच्चित्रावर्तन। ते हे परम गुरुकृपा साधन, चरित्र पावन साईंचे। गताध्यायी निरूपण, एकास निज गुरुपदी स्थापन। अक्कलकोट स्वामींची खून, एकास देऊन जागविले। एकाचा चुकविला आत्मघात, युक्ती योजने अकल्पित। जीवदान दिदले क्षणात, ओढवला देहात टाळूनी। आता या अध्यायी कथन, कधी साई कैसे प्रसन्न। होऊन करीत अनुग्रह दान, सुख संपन्न भक्तास। दीक्षा प्रकार तो अद्भुत, कैसा कवना लागी होत। विनोदपूर्ण हसत खेळत, श्रोते परिसुत सावचित्त। उपदेशाच्या अनेक रीती, मागावर्णीला एच ग्रंथी। जैसी ज्याची ग्राहक स्थिती, मार्ग उपदेशी तैसाच। वैद्य जाणे रोगाचे निदान, तयास ठावा मात्रेचा गुण। रोगास नाही त्याची जाण, आदी आण गुळ म्हणे। गुळ गोड परी अपकारी, रोगी तदतचे हट्टधरी। घेई न वाटी औषधाची करी, गुळ करावरी न ठेविता। चाले न रुग्णावरी सक्ती, वैद्य जेव्हा युक्ती योजिती। आधी मग गुळ औषध देती, परी साधिता निजकार्य। मात्र अनुपान तेवढे बदलती, जेणे गुळाचे दोष हरपती। योजिले औषधे कार्यक्षम होती, तेच की रीती बाबांची। हाच नव्हे सर्वत्र नियम, अधिकार आणि मनोधर्म। जैसी सेवा भक्त प्रेम, तैसाचा उपक्रम अनुग्रह। नवल बाबांची अद्भुत कृती, जेव्हा कोणा प्रसन्न होती। तया मग ते अनुग्रह देती, कवन्या स्थिती ते परिसा। आले एकदा तयांचे चित्ता, ध्यानी मनी कोणाचे नसता। सहज थट्टा विनोद करिता, भक्त कृतार्थता साधित। इच्छा उद्भवता ग्रंथ वाचनी, सहजही भक्तांच्या मनी।
ग्रंथ बाबांच्या हाती देऊनी प्रसाद म्हणून तो घ्यावा. पुढे मग त्या ग्रंथाचे वाचन केलिया होईल श्रेय संपादन. त्या वक्त्यांचे परमकल्याण प्रसाद पुन्हा श्रवणथे. कोणी दशावतार चित्रे, कोणी दशावतारांची स्तोत्रे, कोणी पंचरत्नी गीते सम पवित्रे पुस्तके चरित्र अर्पित. दास गणुई संत लीलामृत, भक्त लीलामृतही अर्पित. कोणी विवेक सिंधू ग्रंथ बाबा ते देत श्यामा ते. पुस्तके श्यामा ही तुझला व्हावी, म्हणती घरी बांधून ठेवी. श्यामाने आज्ञा शिरी वंदावी, पुस्तके रक्षावी दप्तरी. आणून ऐसे भक्त म्हणी ग्रंथ आणीत दुकानातून, की बाबांचे हाती देऊनी प्रसाद म्हणून मागावे. स्वभाव बाबांचा जरी उदार, हेही कराया लागे धीर. नेती माधवरावांस बरोबर, करीती समोर तयांसी. तया करवी बाबांचे हाती, समय पाहून ग्रंथ देती. बाबास जैसी ग्रंथांची महती, तैसीच भक्त स्थिती ठावी. भक्तांनी द्यावे ग्रंथ करी, बाबांनी चाळावे वरचेवरी. भक्तांनी घ्यावया ते माघारी, हस्तपुढारी धरावे. परीन बाबा तयांते देते, ते तो देती माधवरावांप्रती. म्हणत श्यामा ठेवया प्रती, असू दे संप्रती तुझ पाशी. श्यामाने पुसावे स्पष्टोक्ती, हे जे आतुरते हात पसरती. त्यांच्या त्यास देऊ का प्रती, तरी ते वदती तू ठेव. एकदा भक्त काका महाजनी, आवड जायास भागवत वचनी. सवे ग्रंथाची प्रत घेऊन शिर्डी लागुनी पातले. माधवराव भेटू आले, वाचू म्हणून पुस्तक उचलले. हाते घेऊन मशिदी गेले, सहज पुसिले बाबाने. श्यामा हे हाती पुस्तक कसले, श्यामाने ते निवेदन केले. बाबाने ते हाती घेतले, परत केले पाहून. हेच पुस्तक हीच प्रत, हेच नाथांचे भागवत. होते स्वीकार प्रसाद प्राप्त, महाजने प्रत पूर्वीच. ग्रंथ नव्हे तो मालकीचा, हा एक काका महाजनींचा. वाचू तत्परता झाली इच्छा, स्पष्ट वाचा कळविले. तरी बाबा वदती तयाला, ज्या अर्थी म्या हा तुझ दिदला. ठेव तू आपले संग्रहाला, येईल कामाला दप्तरी. असो पुढे काही काले, पुनश्च काका शिर्डीस आले. सवे अनेक भागवत आणले, हस्ती ओपिले साईंच्या. प्रसाद म्हणून माघारा दिदले, नीट जीव लाव अज्ञापिले. तिथे जीवा भावाला पुले, येईल अच्छा आश्वासिले काकास. हेच कामी येईल आपुले, नको देऊ ये कोणास वाहिले. ऐसे मोठ्या कळकळीने कथिले, सप्रेम वंदिले काकाने. बाबा सोय अवाप्त काम, पदार्थ मात्री पूर्ण निष्काम. भागवत जायचा आचरता धर्म, संग्रश्रम किमर्थ. कोण जाणे बाबांचे मन, परी ग्रंथांचे संमेलन. व्यवहार दृष्ट्या अतिपावन, श्रवण साधन निजभक्ता. शिर्डी आता स्थान पवित्र, देशोदेशींचे बाबांचे छात्र. होतील वेळोवेळी एकत्र, ज्ञानसत्र मानतील. तेव्हा हे ग्रंथ येतील काम, दप्तरातून दाबील श्यामा. स्वये आपण जाऊन निजधामा, ग्रंथप्रतिमा होतील. ऐसे ग्रंथ परम पावन, असो शिर्डी वा अन्य स्थान. वाचिता भक्ताचं व्हावी आठवण, संग्रह कारण असेल हे. असो रामायण वा भागवत, परमार्थाचा कोणताही ग्रंथ. वाचिता रामकृष्णादिकांचे चरित, साईचं दिसत मार्गे पुढे. वाटे या ग्रंथांच्या विभूती, साईचं नटला तेथे स्थिती. श्रोते वक्त नित्य देखती, समोर मोती साईंची. ग्रंथ करीती गुरुस अर्पण, किंवा ब्राह्मणा करीती ध्यान. त्यातही आहे दात्याचे कल्याण, शास्त्रप्रमाण येती. हे काय स्वल्प प्रयोजन, की जे श्यामास बाबांचे नियोजन. तो आहे ग्रंथ ग्रही नेऊन, दप्तरी संरक्षण करावे. जैसा श्यामा भक्त निस्सीम, तैसेच तयावर बाबांचे प्रेम. तयास लावावा काही नियम, उद्याला काम साई म्हणे. तवते पहा काय करीती, जरी श्यामाची इच्छा नव्हती. तरी तयावरी अनुग्रह करीती, कवन्या स्थिती ते परिसा. एके दिवशी मशिदीसी, बुवा एक रामदासी. होता नित्यनेम तयासी, रामायणासी वाचावे. प्रातःकाळी मुखमार्जन, स्नान संध्या भस्मचर्चन. करोनी भगवे वस्त्र परिधान, अनुष्ठान मांडावे. विष्णू सहस्र नामावर्तन, मागून अध्यात्म रामायण. पारायणावरी पारायण, श्रद्धा परिपूर्ण चालावे. ऐसा किती एक काळ लोटता, माधवरावांची वेळ येता. आले साई समर्थांच्या चित्ता, काय ती वार्ता परिसावी. फळले माधवरावांची सेवा, लावावा काही नियम जीवा. भक्ती मार्गाचा प्रसाद व्हावा, लावो विसावा संसारी. ऐसे बाबांचे आले म्हणी, रामदासास जवळ बोलावूनी. म्हणते पोटात आली कळ उठुनी, आतडी तुटून पडत की. जाई राईन पोटदुखी, आणखी सत्वर सोनामुखी. मारिल्या विन थोडीसी फकी, जाईन रुकरुकी पोटाची. रामदास बिचारा भावाती, खून घालून ठेविली पोती. गेला धावत बाजाराप्रती, आज्ञावरती बाबांचा.
रामदास खाली उतरले. इकडे बाबाने काही केले. तात्काळ आसनावरून उठले. जवळ गेले पोथीच्या. तेथे इतर पोथ्यात होती विष्णू सहस्र नामाची पोथी. उचलून बाबाने घेतली हाती. आले मागुती स्वस्थाना. म्हणते श्यामा ही पोथी कणी पाहे हा बहुगुणी. म्हणून देतो तुझं लागुनी. ती तो वाचून पाहावी. एकदा मज उपजली नड. काळीज करू लागले धडधड. झाली जीवांची चढफड. दिसेन धडगट माझी मज. ऐसी आता प्रसंगाला काय सांगू श्यामा मी तुझला. या पोथीचा जो उपयोग झाला हा जीव तरला तिचेने. शनैक उरी विसावा दिला. तात्काळ हा जीव गार झाला. अल्लाचं वाटे पोटी उतरला. जीवा जगला तिचेने. म्हणून श्यामा ही तुझला नाही. ओझे ओझे वाचित जाई. रोज एखादे अक्षर घेई. आनंददायी ही मोठी. श्यामा म्हणे ही मजला न लगे. रामदास मज भरेल रागे. तो म्हणेल मीच त्याच मागे. कर्म वावगे हे केले. आधीच तो जातीचा पिसाट. माथे फिरू तापट काष्ट. किंमत व्हावी कळ फुकट. नको कटकट ही माते. शिवाय पोथीची लिपी संस्कृत. माझी वाणी रांगडी कुत्सित. जोडाक्षरेनं जीवेस उलटत. उच्चार स्पष्ट होईन मज. पाहुणे बाबांचे कृत्य सकळ. बाबा लावी ती वाटले कळ. बाबाच श्यामाची केवढी कळकळ. श्यामास अटकळ नाही ती. माझा श्यामा असेल कुळा. परिमजा तयाचा लळा. लोभ लावे जीवा आगळा. तयाचा कळवळा मज मोठा. ही विष्णू सहस्र नाममाळा. बांधीन स्वस्ते तयांचे गळा. करेन तया भवा दुःखा वेगळा. लावेन चाळा वाणीला. नाम पापाचे पर्वत फोडी. नाम देहाचे बंधन तोडी. नाम दुर्वासनेच्या कोडी. समूळ दवडी लोटून. नाम काळाचे मान मोडी. चुकवी जन्म मरण ओढी. ऐसे असहस नामाची जोडी. श्यामास गोडी लागावी. नाम प्रयत्न घेता चोकट. अप्रयत्ने नाही ओखट. मुखासी आले जरी अवचट. प्रभाव प्रकट करील. नामापरीस सोपे आन. अंतशुद्धीस नाही साधन. नाम जीवेचे भूषण. नाम पोषण परमाता. नाम घ्यावया न लगे स्नान. नामासे नाही विधी विधान. नामे सकळ पाप निर्जरण. नाम पावन सर्वदा. अखंड माझे नाम घेता. बेडा पार होईल तत्वता. न लगे काही इतर साधनता. मोक्ष हाता चढेल. जया माझ्या नामाची घोकणी. झालीच त्यांचे पापाची धुनी. तो मज गुणिया होणे गुणी. जया गुणी गुणी म्हणना मी. हेच बाबांचे मनोगत. तदनुसार मग ते वर्तत. श्यामा जरी नको म्हणत. बाबा ते साळीत केशात. वाड वडिलांची पुण्याही सबळ. तेनेच साई कृपेचे फळ. ऐसे सहस्त्र नाम निर्मळ. प्रपंच तळमळ वारिल. इतर कर्मा लागे विधी. नाम घ्यावे कधी निर्वधी. तया न ध्याय प्रदोषबाधी. उपासना साधी नाही तुझी. नाथा नाही एच रीती. एका आपुल्या शेजारिया वरती. हेच सहस्र नाम मारुनी माथी. परमात्मपंथी सुदिले. नाथाघरी नित्यपुरण. शेजारी जातीचा ब्राह्मण. होता स्नान संध्यावीन. दुराचरण निमग्न. कधी करीना पुराण श्रवण. वाड्यात पाऊल ठेविना दुर्जन. नाथ होण्या सकरुण. केले पाचारण तयास. उंच वर्णी असोने जन्म. वाया जातो ये जाणुनी वर्म. नाथाच उपजले कृपा परम. कैसा उपरम पावेल. म्हणून तयाने नको म्हणता. सहस्रनामाची दिदली संथा. एक एक श्लोक पडविता पडविता. निजोद्धारता लादला. या सहस्रनामाचा पाठ. चित्तशुद्धीचा मार्ग धोपट. परंपरागत हा परिपाठ. तेनेचही आटाट बाबान. तो आले रामदास जलद. घेऊन सोनामुखी अगद. अण्णा उभेच कळीचे नारद. वृत्तांत सांगत कळविला. आधीचा रामदास आतताई. वरी नारदाची शिष्टाई. मग त्या प्रसंगाची अपूर्वाई. कोण गाईल यथार्थ. आधीचा रामदास विकल्प मूर्ती. माधवरावांचा संशय चित्ती. म्हणे बळकावया माझी पोथी. बाबांनी मध्यस्थी घातले. सोनामुखीची वार्ता विसरला. माधवरावारी घसरला. वृत्ती प्रकोप अनावर झाला. उदंड वरसला वगडंबर. पोटदुखीचे ढोंग सगळे. तुवास बाबास उद्युक्त केले. माझ्या पोथीवर तुझे डोळे. हे न चाले मज पुढे. नावाचा मी रामदास निधडा. पोथी न देता गुन्हा धडा. पाय मसक फोडीन तुझ पुढा. घालीन सडा रक्ताचा. तुझा माझे पोथीवर डोळा. स्वयच रचुनिया कवटाळा. घालीसी सकळ बाबांचे गळा. नामा निराळा रावून. माधवराव बहु समजाविती. रामदासा नाही शांती. तव माधवराव सौम्यवृत्ती. काय वदती ते परिसा. मी कपटी हा माझे माता. मारू नका रे प्रवाद वृथा. काय तुझ्या त्या पोथीची कथा. नाही दुर्मिळता ती येला. तुझ्याच पोथीला काय सोने. किंवा हिरकणी जडली नेणे.
बाबांचाही विश्वास जेने दरेसन जिने धिक तुझे पाहुणे तयाचा अट्टहास बाबा मधुर बोलती तयास काय बिघडले रे रामदास व्यवसायास कावासी अरे श्यामा आपलाच पोरगा तू का शिरा ताणीसी उगा किंमत इतका कष्टसी वावुगा तमाशा जगा दाविशी ऐसा कैसा तू कलह तत्पर कान बोलावे मधुरोत्तर अरे या पोत्या पडताई निरंतर अजून अंतर अशुद्ध प्रत्ययी अध्यात्म रामायण पसडशी सहस्रनामाचे आवर्तन करीशी तरी उच्छंकल वृत्तीनं ताजसी आणि मनवशी रामदास ऐसा कैसा तू रामदास तुवा सर्वाती असावे उदास परी तुटेना पोथीचा सोस काय हा कर्मास सांगावे रामदासही नसावी ममता सान थोरावी असावी समता त्या तुझी या पोरासी विषमता झोंबसी हाता पोतीस्तव जा बैस जाऊन स्थानावरी पोथ्या मिळतील पैशा पासरी माणूस मेळना अकल्पवरी विचार अंतरी राखावा तुझ्या पोथीची काय महती श्यामाला त्यात कैशी गती उचलली ती म्याच अपमती जितली तया प्रती मिचती तुला ती तो मुकोद्गत श्यामास द्यावी आले मनात वाचिल ठेवील आवर्तनाचं कल्याण अत्यंत होईल काय त्या वाणीची रसाळता मधुरता आणि कनवाळुता तैसेच स्वानंद जळ शीतळता अति अपूर्वता तियेची रामदास उमगला चित्ता मध्ये माधवरास फणफणता घेईन बदला पंचरत्नी गीता हे तुझा आता सांगतो रामदासी तुका निवळाला माधवरावाचा आनंद झाला एकच काय मी 10 तुझला गीता बदला देईन असो पुढे हा तंटा निवाला गीताग्रंथ जामीन राहिला देवगीतेचा ज्यातेनं कळला गीता कशाला तयास साई सन्मुख अध्यात्म रामायण पाठावर पाठ करी जो जाण त्या रामदासे साईसी तोंड देऊन करावे भांडण काळायसे हे तरी मी का कैसे वदावे दोष कोणास कैसे द्यावे झाले ते प्रकार जरी नवावे महत्व ठसावे कैसेने इतका झगडा लाविला ज्याने बाबांची ये घालवी दुखणे कल्याण आहे माझे नेने अलौकिक देणे साईंचे जरी न होता हा सायास बसताना माधवरावांचा विश्वास खरेच चढते ना अक्षर जीवेस पाठची तयास होते ना ऐसा साईनाथ प्रेमळ खेळिया परमार्थाचा दुर्मिळ दाबील केव्हा कैसी कळ करणे अकळ तयाची पुढे श्यामाची निष्ठा जडली दीक्षित नरक्याई संस्था दिली अक्षर ओळख करून घेतली पोथी चढली जीवेवर असो हा माधवरावांचा वाद साई शुद्ध बोधानुवाद परमानंद पुन्हा विनोद निर्विवाद शुकदायी तैसेच ब्रह्मविद्या अभ्यासिती त्यांची बाबास मोठी प्रीती प्रसंगोत्पात्प अभिव्यक्ती दाविती कैसी अवलोका एकदा जोगांची आली बंगी शिर्डी पोस्टात टपाल मार्गी स्वीकारवया त्या जोगी लागवेगी निघाले पुस्तका पाहती तोते भाष्य लोकमान्यांचे गीता रहस्य बगले समावून मशिदीस दर्शनास पातले नमस्कारात खालविता डोई बंगी पडली बाबांचे पायी बापू साबाई कशाची काई बाबा ते ठाई पुसती बंगी मज समक्ष फोडली कसली काय ती वात्या कळवेली ग्रंथासह बाबांचे हाती दिदली अवलोकेली बाबाने ग्रंथ काढून हाती घेतला क्षणादात चालना पाहिला खिशातून 1 रुपये काढिला वरती ठेविला कौतुके रुपया समग तो ग्रंथ घातला की जोगांचे पदरात म्हणाले हा वाचा सांध्यातलं कल्याणप्रद होईल अशा बाबांच्या अनुग्रह कथा वर्णिता येथील असंख्यता ग्रंथ पावेल अतिविस्तृतता म्हणून संक्षिप्तता आदरी एकदा शिर्डी ऐसे झाले दादासाहेब खापर्डे आले सहपरिवार तेथे राहिले प्रेमे रंगले बाबांच्या खापर्डे नव्हते सामान्य ग्रस्त अतिविद्वान मोठे प्रस्त साई सन्निधस जोडून हात माई मस्तकट हालवित आंग्ल विद्या पारंगत धारासभेत कीर्तिमंत वक्तृत्वे सर्वास हलवित मुगते गिळत साई पुढे भक्त बाबांचे असंख्यात परित्यापाशी मुखव्रत खापर्डे नुलकर बुट्टी व्यतिरिक्त धरिताना भक्त आढळला इतर सर्व बाबांशी बोलत काही तोंडाशी तोंडही देत नाही भीडभाड मुरवत मुखव्रत ते या तिघा बोलण्याचीच काय कथा बाबा सन्मुख तुकवे ते माता अवर्णीय तयांची लीनता श्रवणशीलताईच तैसी विद्यारण्याची पंचदशी समजून गावी जयापाशी ते दादासाहेब मुखर उत्तीसी धरित मशिदीसी येतात शब्द ब्रह्माचे किती तेज शुद्ध ब्रह्मा पुढे निस्तेज साई परब्रह्म सतेज विद्वते लाज लाविते 4 महिने त्यांचा वास कुटुंब राहिले 7 मास दिवसेंदिवस उभयतास अतिउल्लास वाटला कुटुंब मोठे निष्ठावंत साईपदी प्रेम अत्यंत साई सन्नित्य नैवेद्य आणीत मशिदीत स्वस्ती होई जो नैवेद्य ग्रहण
बाईस तोवर उपोषण, महाराजाने केली या सेवन, मागून जेवण बाईचे. असो एकदा आली वेळ, बाबा परम भक्तवत्सल, बाईची श्रद्धा पाहून अचळ, मार्ग सोजळ लावित. अनेकांच्या अनेक परी, बाबांचा तो अगदीच न्यारी, हसता खेळाला अनुग वितरी, जो दृढ अंतरी ठसावे. एकदा सांजा शिरापुरी, भात वरान्न आणि खिरी, सांडगे पापड कोशिंबिरी, बाईने ताटभरी आणले. ऐसे ते ताट येताक्षणी, बाबा अति उत्कंठित मनी, कफनेच्या आसन्या वरी सारुनी आसनावरून उठले. जाऊन बसले भोजनस्थानी, घेतले ताट सन्मुख ओढुनी, वरील आच्छादन बाजूस सारुनी, अन्न सेवने उद्युक्त. नैवेद्य येते इतरही भूत, याहून सहस अपरिमित, कित्येक वेळ ते पटून राहत. यावरच काय तुका, ही तो प्रपंचाची वार्ता, शिवाविका संतांचे चित्ता, माधवरावजी साई समर्था, म्हणती ही विषमता का बरे. अवघ्यांची ताटे ठेवून देता, कोणाची चांदीची धुर भिरकाविता, मात्र या बाईचे येताच उठता, खाऊ लागता नवले. हिचेच अन्न काय तुके गोड, देवाई आम्हास मोठे गुड, काय तरी हे तुझे गारुड, आवड निवड तुम्हा का. बाबा म्हणते सांगू काही, काय या अन्नाची अपूर्वाई, पूर्वी एक वाण्याची गाई, दुधाळही लठ्ठ असे, मग ती कुठे नाहीशी झाली, माळ्या काय जन्मास आली, तीच पुढे क्षत्रियांकडे गेली, पत्नी झाली वानियाची. पुढेही उपजली ब्राह्मणापोटी, बहुता काळाने पडली दृष्टी, प्रेमाचे दोन घास पोटी, सुख संतुष्टी जाऊ दे. ऐसे म्हणून यथेष्ट जेवले, मुख आणि हात धुतले, सहज तृप्तीचे ढेकर दिले, येऊन बसले गादीवर. बाईने मग करुणी नमन, आरंभिले साई चरण संवाहन, बाबाने ते संधी साधून हितगुज सांगून राहिले. बाई जयाने चरण सुरी, दाबीत ते कर बाबा स्वकरी, पाहून देव भक्तांची चाकरी, करी मस्करी तव श्यामा. ठीक चालले हाय की देवा, काय मौजीचा देखावा, पाहून या परस्परांच्या भावा, वाटे नवलवा अत्यंत. पाहुणे तिचा सेवा काम, प्रसन्न बाबांचे अंतर्याम, हळूच म्हणते राजाराम, राजाराम वधुवाचे. ऐसे म्हणत राही नीत, सफल होईल आई जीवित, शांत होईल तुझे चित्त, हित अपरिमित पावसील. काय त्या वचनांची मात, हृदयांतरी जाऊन खोचत, वचन योगेच शक्तिपात क्षणादात करीत. ऐसा कृपाळूसी समर्थ, प्रणपात साईनाथ, पूर्वी नित्य भक्त मनोरथ, साधी निजत तयांचे. अत्यंत हित आणि प्रीती, अत्यंत लीन सुतयांप्रती, कथितो मी ते धरा चित्ती, करीतो विनंती सलगीची. लंपट गुळाची ये गुडी, सांडीन मुंगी तुटता मुंडी, तैसे द्या साई चरणी दडी, कृपा परवडी रक्षील तो. गुरु भक्त ये नाही वेगळे, दोघेही एकांग आगळे, प्रयत्न वेगळे करिता बळे, अभिमान गळे कर्त्याचा. एका उचल एक ठेला, कच्चा गुरु तो कच्चाई चेला, परिज पक्क्या गुरुचा केला, द्वैती अबोला बाया तयासी. गुरु राई एका गावी, शिष्य तयाचा इतर गावी, ऐसे जयांचे मनी भावी, ते मानभावी उभई. मुळीच जरी नाही तर दोन, वेगळी मगती कुठून, एक न राये एकाविन, इतुके अनन्य ते दोघे. गुरुभक्तात नाही अंतर, ऐसे वास्तव्य निरंतर, गुरुपदावरी भक्तशिर, हाही उपचारच तुलाचा. भक्त अद्वैत भजन पर, गुरु अद्वैत भक्त पर, ऐसे न मिळता परस्पर, केवळ तो व्यवहार नावाचा. कैसे लागेल अन्नाधान छदन, क्षण मात्रेन करा न चिंतन, हे तो सर्व प्रारब्धाविन प्रयत्नाविन अपाद्य. करू जाल प्रयत्ने संपादन, तरी तो होईल व्यर्थशीन, प्रयत्ने वा परमार्थ संपन्न, चिंतरातंदे हे करा. उत्तिष्ठत आणि जागृत, गाढ निदेत पडता का घोरत, श्रुती माय तारस्वरे गर्जत, प्रेमे जागृत भक्तांस. सर्वानत बीजभूत, अविद्या निद्रेत जे जे लोळत, त्याने वेळ होऊन जागृत, गुरुज्ञानामृत सेवावे. तदत होनी अतिविनित, व्हा गुरुचरणी शरणागत, तो एक जाणे विहितावीत, आम्ही तो निरंतर लेकुरे. साहंकार किच्चिग्न जीव, निरंकार सर्वज्ञ शिव, दोघांठाई अभेदभाव, व्हावय उपाव गुरु एक. अविद्यापादी आत्माजीव, मायोपदी आत्माशिव, जाणे घालवू हा भेदभाव, समत गुरुराव एकला. मन संकल्प विकल्पाधीन, करा साई पायी समर्पण, मग तेथून पावे जे स्फुरण, त्यांचे अहंपण त्याजवळ. तैसीच सकल क्रियाशक्ती, ती समर्पा साई प्रती, मग तो आज्ञापी जैसी आरेती, तैसी स्थिती वर्तावे. जाना सकल साईंची सत्ता, भार घालून तयावरता, कार्यकरिता निर्भिमानता, सिद्धी ये हाता वकीळ. परी म्हणाल मी हे करीन, धराल अत्यल्प अभिमान, फळ येईल तात्काळ दिसवण, विलंब क्षणेन लागेल.
माया मोह निशिस या कुशीस त्या कुशीस हेमाड रस्ता देता आळस हरी गुरुकृपेस लादला तेही केवळ अष्टवशे विना अभ्यास वा सायासे त्यानेच केवळ निजोद्देशे कौरविले असे वाटते करावया भक्तोद्धार करुणे निज चरित्र निर्धार बळेच त्याचा धोरणीकर ग्रंथ सविस्तर लिहिला अखानुसंधान सूत्र अनन्य प्रेमे पुष्पी विचित्र गुंफोनिया हार मनोहर अर्पु सादर साईस मिळू स्वराज्य सिंहासन हो सोपदी विराजमान भोगो स्वानंद निर्भिमान सुकायमान निजांतरी ऐसे अगाध साई चरित्र पुढील कथा याहून विचित्र दत्तावधान वा क्षणमात्र श्रवण पवित्र करावया पुढे येईल अध्यायत्री बाबा बैसुरी ठाईंचे ठाई दृष्टांताची अपूर्वाई पहा नवलाई दावीतील त्यातील आरंभीचा अध्याय लाला लक्ष्मीचंदाचा विषय प्रेमसूत्र बांधून पाय दावीला निज ठाय तयास बराणपुरस्थ बाई एक तिच्या खिचडी लागी कामुक हो न केले दर्शनोत्सुक दावीले कौतुक प्रेमाचे पुढे मेघाची या स्वप्नात त्रिशूळ काळाया झाला दृष्टांत तया पाठी अकस्मात लिंग हो प्राप्त शंकराचे ऐसे ऐसी अनेक कथा तेथून पुढे येतील आता भक्तिपूर्वक ऐकता श्रोता श्रवण सार्थकता होईल सैंदेव सिंधू निमज्जन तैसा हेमाड साईस शरण स्वभावाचे अभिन्नपण त्या अनन्यपणे नमन करी वरी करी प्रेमे विनमन लागो अहनिश साईंचे ध्यान त्या विना ध्यानी न रिगो आन मन सावधान असावे हो मागील परिहार पुढील निर्धारण जावा पार अवशेष जे मध्यंतर राहो निरंतर गुरुपाई स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समत सचरिते दीक्षानुग्रह नाम सप्तविंशति तमोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथ अर्पणमस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु साईबाबांची 11 वचने शिर्डी सजाचे लागतील पाय टळती अपाय सर्व त्यांची माझ्या समाधीची पायरी चढेल दुःखही हरेल सर्व त्यांची जरी ये शरीर गेलो मी टाकून तरी मी धावेन भक्तांसाठी नवसास माझी पावेल समाधी धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई नित्य मी जिवंत जाना हेची सत्य नित्य ज्ञा प्रचित अनुभवे शरण मज आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी जो जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मी त्यासी तुमचा मी भार वाहीन सर्वथा नवे हे अन्यथा वचन माझे जाना येते आहे सहाय सर्वास मागे जे जे त्यास ते ते लाभे माझा जो झाला काया वाचा मनी तयाचा मी ऋणी सर्व काळ साई म्हणे तोची तोची झाला धन्य झाला जो अनन्य माझ्या पायी।